Hello students, welcome to all of you. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course Advanced Diploma in Insurance and Risk Management. आपण आज नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत बिहेवियर ॲक्सेप्टन्स. आपला हा युनिट नंबर 3 आहे बिहेवियर ॲक्सेप्टन्स. त्यामधील रिलेशनशिप विथ पॉलिसी होल्डर अँड कलेजियस यामधील फर्स्ट पॉईंट आहे मोटिवेशन. पॉलिसीधारक आणि सहकारी यांच्याशी संबंध. प्रेरणा. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रेरणा म्हणजे काय हे आपण आज अभ्यासणार आहोत. कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापन करताना अनेक कार्य करावी लागतात. व्यवस्थापन ही अनेक कार्याची मिळून बनलेली एक प्रक्रिया असते. त्यामध्ये नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण इत्यादी अनेक कार्ये यामध्ये समाविष्ट होतात. त्याचप्रमाणे जे प्रेरणा आहे, अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा असेल, हे देखील व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे. यामध्ये संस्था व्यावसायिक असो किंवा बिगर व्यावसायिक तिचे व्यवस्थापन करताना अनेक घटकांची जुळणी ही आपल्याला करावी लागत असते. त्याचबरोबर ज्या अनेक घटकांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज चालते त्यामध्ये मनुष्यबळ हा एकमेव घटक सजीव असतो, तर इतर घटक सर्व निर्जीव असतात. मानव हा सजीव घटक असल्याने त्याला कार्यप्रेरणा देण्यासाठी विशेष प्रयत्न हे करावे लागत असतात. प्रेरणा परिचय. मानवी घटकास म्हणजेच कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करणे, चालना देणे म्हणजेच प्रेरणा किंवा अभिप्रेरणा होय. कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागते, कारण मनुष्याची कृती त्याच्या विचारावर, मानसिकतेवर अवलंबून असते. जीवन जगताना मनुष्यास अनेक वेगवेगळ्या प्रेरणांचा आधार घ्यावा लागतो, परंतु विशिष्ट प्रकारचे कार्य करण्यासाठी जी प्रेरणा दिली जाते त्यालाच एक अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा असे म्हटले जाते. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. त्यांची मानसिकता समजून आपण मनुष्याच्या कृतीवर किंवा त्यांचे जे विचार आहेत, मानसिकता आहे, त्यावर त्यांची जी कर्मचाऱ्यांची प्रेरणा देण्यासाठी आपण त्या गोष्टी समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांवर सोपवलेली जबाबदारी चांगल्या रीतीने पूर्ण होत असते. जेव्हा आपण कोणत्याही कर्मचारी किंवा व्यक्तींना कार्यप्रेरणा देत असतो किंवा प्रेरणा देत असतो, तर त्यामुळे जे कार्य साध्य होत असते किंवा साध्य होणार आहे ते योग्य प्रकारे साध्य होते. त्यामध्ये जी त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली असते ती चांगल्या रीतीने पूर्ण होत असते. त्यामुळे संघर्ष असेल किंवा असहकार्य असेल त्यामध्ये ते टाळलं जातं व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यप्रेरणेमुळे एकता येते, सलोखा येतो. जे सहकार्याची भावना असते ती निर्माण होत असते. लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अशा प्रकारे संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे ही व्यवस्थापकास सर्वात मोठी आव्हाने आहे. काही लोक इतरांपेक्षा चांगले का करतात? त्याच व्यक्ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे का वागतात? या आणि कामाच्या कार्यप्रदर्शनाशी संबंधित इतर अनेक प्रश्न व्यवस्थापकाला तोंड देत आहेत. यामध्ये असं समजलं जातं की माणसाच्या बिहेवियरमध्ये बदल हा होतच असतो, तर त्यामध्ये लोक इतरांपेक्षा चांगली काम करतात असा किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वागत असतात, तर कामासंबंधी अनेक प्रश्न त्यामध्ये व्यवस्थापकाला निर्माण होत असते. मग यासाठी जी आपली संस्थात्मक उद्दिष्टे आहे ती आपली साध्य होण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे हे महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रेरणा व्याख्या बघूया. प्रेरणा ही एक प्रेरणादायक प्रक्रिया आहे जी संघाचे सदस्य
त्यांच्या वतीने निष्ठा आणण्यासाठी, प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आणि सामान्यतः गटात असलेल्या कार्यात प्रभावी भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, समूह प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रेरित करते गेले. कोणतेही कार्य करण्यामागे व्यक्तीची कोणती ना कोणती गरज पूर्ण करण्याचा उद्देश असतो. मनुष्याच्या गरजा अनेक असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कामकाज करत असतो. व्यवसायामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जे काम स्वीकारते ते गरज पूर्ततेसाठीच असते. तसेच एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस जेव्हा एखादी जबाबदारी किंवा काम सोपवलेले असते, ते सुद्धा एखादी गरज किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांची गरजांची जाणीव करून देऊन कार्य करण्यास प्रवृत्त करणे, चालना देणे म्हणजेच कार्यप्रेरणा हे आहे. कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा, कौशल्यांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून आपण घेतला पाहिजे. हे कौशल्य एका त्या व्यवस्थापकाकडे असले पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या क्षमतांचा आणि कौशल्याचा तो जास्तीत जास्त वापर किंवा चांगला वापर करून घेऊ शकतो. आणि ते करण्याचे कौशल्य, तंत्र म्हणजेच अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा हे आहे. यामध्ये 2 तज्ज्ञांच्या व्याख्या आहेत. मायकेल जोसेफ शब्दात, प्रेरणा म्हणजे एखादी व्यक्ती किंवा स्वतःला उत्तेजन देण्याची इच्छा असेल तर योग्य कृती मिळवण्यासाठी योग्य बटन दाबण्यासाठी. म्हणजे या प्रकारे यामध्ये आहे की प्रेरणा एखादी व्यक्ती किंवा स्वतःला उत्तेजित करण्यासाठी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण उत्तेजित करू शकतो किंवा स्वतःला उत्तेजित करू शकतो. एस. जिडेक अँड एम. ब्लड डेफिन, प्रेरणा एक विशिष्ट लक्ष्य निर्देशित मार्गाने कार्य करण्यासाठी एक पूर्वस्थिती आहे. यांच्या मते असं आहे की प्रेरणा एक विशिष्ट लक्ष्य, जे एखादे ध्येय असेल, लक्ष्य असेल, ते निर्देशित मार्गाने कार्य करण्यासाठी एक पूर्वस्थिती असते. म्हणजे कोणतेही ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे, मग त्या अगोदर जी स्थिती असते किंवा जे आपण करतो ती एक कार्यप्रेरणा असते किंवा प्रेरणा असते, जेणेकरून ती प्रेरणा भेटल्यानंतर आपण आपल्या उद्दिष्टामध्ये, आपल्या लक्ष्यामध्ये हे यश प्राप्त करत असतो. प्रेरणा म्हणजे थोडक्यात काहीतरी उत्तेजन देणे असेल किंवा प्रवृत्त करणे, जे अपेक्षित आपले कार्य पूर्ण करायचे असेल ते करून घेण्यासाठी जे कार्यप्रेरणा दिली जाते. तसेच ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे अभिप्रेरणा, जेणेकरून आपण एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामासाठी प्रवृत्त करू शकतो, त्याला उत्तेजन देऊ शकतो किंवा त्याला प्रेरित करू शकतो की हे तू काम करू शकतो किंवा ते काम त्याला योग्य प्रकारे सांगू शकतो. एखाद्या गोष्टीमुळे एका व्यक्तीला कार्यप्रेरणा मिळत असेल तर दुसऱ्या व्यक्तीसही ती मिळू शकेल असे नाही, कारण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट समजण्यास किंवा त्यातून प्रेरणा भेटण्यास वेळ लागतो, जेणेकरून एखादी व्यक्ती म्हणजे व्यक्तिसापेक्ष असते. प्रेरणा ही एक व्यक्तिसापेक्ष आहे, जेणेकरून एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीला कार्यप्रेरणा मिळत असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीला मिळू शकते असे यामध्ये नाही आहे. तिला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल प्रेरणाही मिळेल. यामध्ये कार्यप्रेरणा ही सकारात्मक असते किंवा नकारात्मक सुद्धा स्वरूपाची असते. यामध्ये एखाद्या संस्थेमध्ये प्रेरणाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. म्हणजे एखाद्या संस्थेत कशा प्रकारे कार्यप्रेरणा मिळत असते याच्या आपण पॉईंट्स बघूयात, म्हणजे महत्त्व का आहे. व्यवस्थापनामधील किंवा व्यवसायामधील किंवा संस्थेमध्ये
व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे प्रेरणा हे आहे. या कार्यामुळे काय होत असतं की व्यवस्थापक आपल्या कनिष्ठांना प्रेरणा देऊन किंवा आपले जे कर्मचारी असतील, सहकारी मंडळ असतील, संचालक मंडळ असेल, त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून चांगले काम करून घेऊ शकतो. यामध्ये व्यवस्थापकीय कार्याची ही एक गुरुकिल्ली आहे. प्रमुख व्यवस्थापकाचे हे प्रेरणा देणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. संघटनेच्या कार्यपद्धतीत वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अभिप्रेरणेचे प्रतिबिंब यातून दिसून येत असते. यामध्ये वरिष्ठांकडून प्रेरणा व कनिष्ठांना प्रेरणाही मिळत असते. यातून जे व्यवसाय संस्थेमधील जे कर्मचारी आहेत, व्यवस्थापक आहेत, संचालक मंडळ आहेत, यांचं संघटन होत असतं. ते संघटित येऊन एकत्रित येऊन कार्य करत असतात. यामुळे काय होतं की कार्यक्षमतेत वाढ होते, उत्पादकतेत वाढ होते. फर्स्ट आहे दुसरा पॉईंट आहे आपला अनुपस्थित आणि कामगार टर्नओव्हरमध्ये घट. प्रेरित कर्मचारी अनुपस्थितीत राहू शकत नाही किंवा संस्था सोडू शकत नाही. त्या संस्थेच्या मालकीची भावना विकसित करतात आणि अशा प्रकारे संपूर्ण कार्यप्रदर्शन हे करत असतात. तर याचमध्ये असे दिसून येते की जे प्रेरित कर्मचारी आहेत, म्हणजे ज्यांना प्रेरणा मिळाली, ते कर्मचारी कधीच म्हणजे गैरहजेरीचे प्रमाण किंवा त्यांचे जे अनुपस्थित आहेत ते राहू शकत नाही किंवा ते गैरहजेरीचे प्रमाण असेल ते कमी होणार आहे. तसेच कर्मचारी अदलाबदल असेल किंवा कर्मचारी एखादी संस्था सोडून जातात, तर अशा प्रकारच्या घटना यामध्ये घडू शकणार नाहीत. किंवा ते याच प्रकारे ते संस्थेच्या मालकीची भावनाही विकसित करत असतात. किंवा कोणत्याही साधनांचा अतिरिक्त वापर असेल तर तो टाळला जाणार आहे. आणि व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात जे सहकार्याचे, सलोख्याचे वातावरण आहे ते एकमेकांबद्दल चांगले राहणार आहे. ते वातावरण सलोख्याचे निर्माण होणार आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळतात किंवा व्यवस्थापन असेल तर त्यासंबंधी त्यांचे सहकार्याचे वातावरण ते एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे काम करू शकतात. प्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकी निर्माण होते. कर्मचाऱ्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर प्रेरणा दिल्या जातात. त्यांच्या ज्या अडचणी आहेत तसेच क्षमता असतील, त्यांच्याकडे कोणत्याही कार्य करण्याची क्षमता असेल, कार्यक्षमता असेल किंवा अनेक प्रकारचे सर्व कर्मचाऱ्यांकडे कोणते ना कोणते कौशल्य हे विकसित असते. तर त्या कौशल्यांचा विकास व विचार केला पाहिजे, जेणेकरून त्या कौशल्याचा उपयोग करून आपण संस्थेचा विकास करू शकतो. मग अशा गोष्टींकडे यामध्ये प्रेरणेमुळे यामध्ये विकास हा घडून येत असतो. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. मग या प्रकारे जर सहभागी करून घेतले तर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामधला सलोख्याचे संबंध हे निर्माण होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात संस्थेबद्दल जिव्हाळा निर्माण होत असतो व ते एकनिष्ठेने व आत्मीयतेने काम करतात. कोणतेही काम असेल तर ते मनापासून समर्पित होऊन ते कोणतेही कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आपली जे संस्थेची उद्दिष्टे आहेत, व्यवसायाची उद्दिष्टे आहेत, ते साध्य करण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतात. तिसरा आहे टीम भावना. प्रेरणा कर्मचाऱ्यांच्या टीम भावना सुधारते आणि कार्य वातावरण आणि कर्मचारी आणि संस्थेचे एकूण कार्यप्रदर्शन सुधारते. यामध्ये जर व्यवसाय संस्थेमध्ये जर संघटित होऊन जे कर्मचारी आहेत, व्यवस्थापक आहे, संचालक मंडळ आहे, बरेच वरिष्ठ कर्मचारी असतील, कनिष्ठ कर्मचारी असतील, तर यामध्ये एक संघटन करून यामध्ये संघटित सर्वांनी एकत्रित येऊन
चांगल्या प्रकारे कोणतेही काम आपण करू शकतो. तर त्यासाठी योग्य प्रेरणा त्यांना देणे आवश्यक आहे, जेणेकरून जर त्यांना प्रेरणा भेटली तर कोणतेही काम असेल तर ते योग्य प्रकारे ते करू शकतील. त्यांच्यामध्ये चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. व्यवस्थापन असेल किंवा व्यवस्थापकाकडून योग्य प्रेरणा त्यांना जर मिळाली कर्मचाऱ्यांना, तर त्यांच्यामध्ये हे संबंध हे सलोख्याचे बनले जातील. तर त्याचप्रमाणे कोणतेही काम असेल तर ते योग्य कर्मचाऱ्यांबरोबर किंवा कर्मचाऱ्यांचा निर्णय असेल किंवा जे कर्मचाऱ्यांची मते आहेत असे यांचा पण विचार त्यांनी केला गेला पाहिजे. तसेच जे निर्णय व्यवस्थापक घेत असतात त्यामध्ये आपण सामावून घेऊन किंवा त्या निर्णयांची पूर्तता यामध्ये केली पाहिजे. जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्णय घेतले जातात त्यांवर योग्य प्रकारे काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. तरच आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट हे साध्य होत असते. किंवा जी प्रेरणा आहे त्यामुळे काय होत असतं की कर्मचाऱ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची उत्तेजन दाखवण्याची एक व्यासपीठ मिळत असतं. तर त्यामुळे त्यांना उत्तेजित केलं पाहिजे, जेणेकरून चांगल्या कार्यासाठी तसेच आर्थिकेतर प्रेरणासुद्धा त्यांना दिल्या पाहिजेत. मग त्यामुळे काय होईल की कर्मचारी अधिकाधिक कौशल्य व क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांच्या पात्रतेमध्ये असेल किंवा गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना याचे अनेक या प्रकारे लाभ मिळतात की त्यांची पात्रता वाढते, गुणवत्ता वाढते. त्याचा फायदा हा संस्थेला पण होत असतो, जेणेकरून जर कोणत्याही व्यवस्थापक असेल, कर्मचारी असेल किंवा जे टीमवर्कने काम केलं तर त्यांची कार्यक्षमताही वाढणार आहे, तसेच गुणवत्ता वाढणार आहे. संस्थेविषयी आपुलकी निर्माण होणार आहे. त्यामुळे कर्मचारी पुढाकार घेऊन स्वेच्छेने आपली जबाबदारी पार पाडतील व संस्थेची जी उद्दिष्टे पूर्ण होण्यास जलद गतीही त्याला प्राप्त होणार आहे. यासाठी टीमने काम करणे हे महत्त्वाचे आहे किंवा आवश्यक पण असू शकते. किंवा चांगल्या प्रकारे काम केले तर कोणताही आपल्याला कमी वेळामध्ये कोणतेही कार्य आपण करू शकतो व आपले उद्दिष्ट गाठू शकतो. 4था पॉईंट आहे व्यत्यय आणि विघटन कमी करणे. प्रेरित कर्मचारी मशीन आणि इतर संसाधने हाताळण्यास मोठी काळजी घेतात. त्यामुळे व्यत्यय आणि विघटन कमी होईल, परिणामी संस्थेला अधिक फायदा होईल. जर कोणतेही काम करताना कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळत असेल तर ते कोणतेही मशीन हाताळत असेल किंवा इतर संसाधने हाताळत असतील तर ते हाताळताना त्यामध्ये काळजी घेत असतात, जेणेकरून जो व्यत्यय येईल किंवा कोणतीही इजा होईल किंवा कोणतेही विघटन होईल ते त्यामध्ये कमी होणार आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, आपल्याला नुकसान होऊ नये किंवा इतर कर्मचाऱ्यांना नुकसान होऊ नये. तसेच त्यामध्ये संस्थेचा पण एक नुकसान होत असते किंवा त्यामुळे जर नुकसान झाले तर संस्थेला हा तोटा होणार आहे. त्यासाठी योग्य प्रकारे कोणतीही संसाधने असतील किंवा मशीन असतील तर ती कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे जर ती हाताळली तर त्याचा फायदा हा संस्थेला होत असतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे काम करताना ते जलद गतीने होणार आहे किंवा चांगल्या प्रकारे केले तर त्यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ शकत नाही. मग त्यासाठी एक प्रेरणा देणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते कोणतेही अपेक्षित कार्य आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी कार्यप्रेरणा ही दिली पाहिजे. त्यामध्ये त्यांची कार्यक्षमता पाहिली पाहिजे, जेणेकरून आपल्या संस्थेची उत्पादकता यामुळे वाढत असते. व्यवसायामध्ये कोणतेही संस्थेमध्ये सुद्धा जो कर्मचारी आहे तो एखादा काम स्वीकारत असतो तर ते गरज पूर्ततेसाठी स्वीकारत असतो. मग त्याप्रमाणे एखादी त्याच्याकडे जबाबदारी सोपवली किंवा काम सोपवले तर तो प्रेरणेद्वारे किंवा योग्य प्रेरणा मिळाल्यामुळे तो
कोणत्याही प्रकारची अडचण किंवा नुकसान, संस्थेचे नुकसान न करता ते योग्य प्रकारे ती जबाबदारी पार पाडू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 5वा आहे सौहार्दपूर्ण संबंध. प्रेरणा संस्थेमध्ये सौम्य आणि निरोगी संबंध सक्षम करते. प्रेरणा श्रम, तक्रारी आणि विवाद कमी करण्यास मदत करते. हे व्यवस्थापन आणि श्रम यांच्यातील चांगले संबंध सुनिश्चित करते. हे संस्थेच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करते. प्रेरणा संस्थेमध्ये जर आपले जे संबंध आहेत, व्यवस्थापक, कर्मचारी किंवा कोणतेही संबंध असतील, तर ते सौम्य आणि निरोगी असले तर आपण कोणत्याही जे प्रेरणाक्षम तक्रारी असतील किंवा विवाद असतील तर ते कमी करण्यास हे आपल्याला मदत करणार आहेत. जे व्यवस्थापन आणि श्रम, जे व्यवस्थापन आपण करतो किंवा जे कष्ट करतो, जे काम करण्यासाठी श्रम करत असतो, तर यांच्यातील चांगले संबंध सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. हे संस्थेच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करत असते. त्याचप्रकारे जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हा आहे. व्यवस्थापनाकडून ज्या वेगवेगळ्या प्रेरणाद्वारे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले जाते, त्यामुळे काय होतं की कर्मचाऱ्यांच्या ज्या कार्यक्षमता आहे त्यामध्ये वाढ होत असते व त्याचा फायदा हा संस्थेस मिळत असतो. त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होत असते. मग या प्रकारे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याने संस्थेच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होत असते. कारण कर्मचारी आपले काम जास्तीत जास्त चांगले प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. 6 पॉईंट आहे नवकल्पनाचा प्रसार. प्रेरित ऑपरेशन्स त्यांच्या कार्यप्रणालीच्या नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्यासाठी त्यांचे पुढाकार वापरतात. अशा कर्मचारी अधिक सृजनशील असतात आणि संघटनांना स्पर्धात्मक लाभ मिळवण्यात मदत करत असतात. कर्मचाऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे कौशल्य असतात किंवा गरज पूर्तीसाठी कधी काम करण्याची, ते काम स्वीकारण्याची व योग्य वेळेत ते काम करण्याची अनेक कौशल्य असतात. अनेक प्रकारचे इनोव्हेटिव्ह किंवा आयडियाज त्यांच्यामध्ये असतात. त्यांची मतं मांडण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हे महत्त्वाचे आहे. अनेक जबाबदाऱ्या किंवा जे कोणतेही काम असेल ते त्यांना सोपवले तर चांगल्या प्रकारे ते करत असतात. मग त्या प्रकारे कौशल्यपूर्ण कर्मचारी असणे सुद्धा आपल्या संस्थेची एक संपत्ती आहे. मग त्याद्वारे नवकल्पना असतील, त्यांची जे निर्णय आहेत, मत आहेत, तर त्यांना त्या निर्णयामध्ये मत मांडण्याचा जर अधिकार दिला तर त्यामध्ये त्यांच्या नवीन कल्पना असतील, मग त्यांचा प्रसार होत असणार आहे. त्याबद्दल संस्थेच्या विकासासाठी किंवा व्यवसायाच्या विकासासाठी उत्पादन असेल, कार्यक्षमता असेल किंवा कोणत्याही उत्पादकता असेल किंवा कोणत्याही साधनांचा वापर करण्याचा असेल तर त्याबद्दल जे कर्मचारी त्यांच्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारची कौशल्य असतात ते त्यामध्ये दाखवू शकतात. मग यामुळे काय होणार आहे की त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. नवीन कल्पनांचा ते विस्तार करू शकतात. नवीन आयडियाज हे आपल्या कंपनीमध्ये वापरून आपल्या जे व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता वाढवू शकतात, उत्पादनात वाढ करू शकतात, तसेच उत्पादकतेत वाढ करू शकतात. मग अशा नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्यासाठी त्यांचे पुढाकार हे यामध्ये वापरले पाहिजेत. अशा कर्मचारी अधिक सृजनशील असतात, जे संघटनांना स्पर्धात्मक लाभ मिळवण्यात मदत करतात. मध्ये आहे की बाजारपेठेत अनेक प्रकारच्या स्पर्धा आहेत. त्यामध्ये अनेक पर्यायी वस्तूंचे आपल्या संस्था असतात. आपल्याला टक्कर देणाऱ्या आपल्या पर्यायी संस्था असतात. आपल्याला स्पर्धा करणाऱ्या अनेक प्रकारच्या संस्था ह्या जगभरात बाजारपेठेत आहेत. मग त्यामध्ये टिकून राहण्यासाठी व त्या स्पर्धात्मक लाभ मिळवण्यासाठी आपल्याला नवीन इनोव्हेशन करणे हे महत्त्वाचे आहे. जेणेकरून जसा काळ बदलेल त्याप्रमाणे आपली व्यवसाय संस्था पण त्या प्रकारे बदलली पाहिजे. मग त्याप्रमाणे
त्याच्यामध्ये आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आपल्या व्यवसायाच्या कार्यक्षमतेत, उत्पादकतेत ही बदल केला पाहिजे, त्यामध्ये वाढ केली पाहिजे, जेणेकरून आपण त्या स्पर्धात्मक लाभ यामुळे आपल्या संघटनेमध्ये मिळवण्यास यामुळे मदत होणार आहे. 7 आहे संसाधनाचा इष्टतम वापर. यामध्ये संसाधनाचा इष्टतम वापर. प्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांना योग्य वातावरण उपलब्ध होते, त्यांच्यामध्ये संस्थेविषयी आपलेपणाची भावना निर्माण होत असते व त्याचा चांगला परिणाम हा त्यांच्या कामकाजावर होत असतो. प्रेरणामुळे अधिक कर्मचारी गुंतवणूक आणि कमी वेदना होतात. यामुळे स्रोताचा इष्टतम वापर होतो. कर्मचारी त्यांचे कोणतेही काम करताना ते काळजीपूर्वक वापरतात. यंत्रसामुग्री असेल किंवा कच्चा माल असेल, इतर घटक असतील तर त्यांची हाताने योग्य प्रकारे करतात. त्यामुळे जे मौल्यवान साधन असतील, आपल्या व्यवसाय संस्थेत उत्पादन साधन असतील, तर त्या साधनांचा योग्य व महत्तम वापर याद्वारे केला जातो, जेणेकरून कर्मचारी हे आपले स्वतःचे काम करून किंवा स्वतःचे व्यवसाय संस्था म्हणून ते योग्य प्रकारे कोणतेही संसाधन असेल किंवा यंत्रसामग्री असेल ते काळजीपूर्वक वापरत असतात. अशा प्रकारच्या प्रेरणेमुळे कोणत्याही संस्थेला फायदा हा होणारच आहे. असे आपण प्रेरणा असेल त्यामध्ये आपण संस्थेचे जे संस्थेमध्ये प्रेरणा याचे महत्त्व आपण या प्रकारे पॉईंट बघितले. ग्रेटर कार्यक्षमता असेल, अनुपस्थिती किंवा कामगार टर्नओव्हरमध्ये घट, टीम भावना असेल, व्यत्यय आणि विघटन कमी करणे, सौहार्दपूर्ण संबंध, नवकल्पनांचा प्रसार, संसाधनाचा इष्टतम वापर. तर यामध्ये अनेक प्रकारचे महत्त्व यामध्ये आपण स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रकारे प्रेरणा ही 2 प्रकारची असते. यामध्ये सकारात्मकता असते किंवा सकारात्मक आणि नकारात्मक यामध्ये. तर व्यवस्थापक कार्यप्रेरणेद्वारे कनिष्ठांना काम करण्यासाठी प्रवृत्त करत असतो एक व्यवस्थापक. तर तो प्रवृत्त करण्याचे किंवा उत्तेजन देण्याचे काम सकारात्मक पद्धतीने किंवा नकारात्मक पद्धतीने सुद्धा केले जात असते. तर त्यावरून कार्यप्रेरणेचे सकारात्मक किंवा नकारात्मक असे 2 प्रकार पडत असतात. तर सकारात्मक प्रेरणा कशाला म्हणतात, की कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या चांगल्या रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करावे यासाठी प्रलोभन असतील, बक्षिसे देणे, सन्मान करणे इत्यादी मार्गाने जी प्रेरणा दिली जाते ती एक सकारात्मक प्रेरणा असे त्याला म्हटले जाते. कोणतीही व्यक्ती गरज पूर्ततेसाठी काम करत असते. या गरजा पूर्ण करण्याची हमी देऊन कार्यप्रेरणा निर्माण करता येते. यातून चांगल्या प्रकारची कार्यक्षमता किंवा कार्यप्रेरणा असेल ते निर्माण आपण करू शकतो. या प्रकारची प्रेरणा आर्थिक तसेच आर्थिकेतर साधनांचा वापर करून देता येऊ शकतो. सकारात्मक कार्यप्रेरणा काय होते, की ती एक दीर्घकाळ टिकते. मग त्यामध्ये जे प्रलोभन देणे असेल, बक्षीस देणे असेल, सन्मान करणे यामुळे कर्मचाऱ्यांनी एक प्रकारची आपुलकीची भावना संस्थेबद्दल निर्माण होत असते किंवा त्या प्रकारे या प्रेरणेमुळे कर्मचारी अधिक उत्साहाने, अधिक प्रोत्साहित होऊन, अधिक प्रेरित होऊन काम करत असतात. या प्रेरणेमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर यामुळे चांगला परिणाम होत असतो, सकारात्मक परिणाम होत असतो. संस्थेची उद्दिष्टे यामुळे योग्य वेळेत पूर्ण होतात आणि जे निष्ठावान कर्मचारी आहेत ते संस्थेला उपलब्ध होत असतात. मग त्याचबरोबर काय आहे, की नकारात्मक प्रेरणा पण आहे. तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपले काम वेळेत व योग्य प्रकारे पूर्ण करावे आणि यासाठी काय केलं जातं, तर त्यांच्यावर भीती, दबाव निर्माण करणे म्हणजे यामध्ये नकारात्मक प्रेरणा आहे. या प्रकारामध्ये काय होतं, की प्रेरणा आणि उत्तेजन देण्यासाठी भीती दाखवली पाहिजे. मग या नकारात्मकता दिसून येते.
सकारात्मकतेमध्ये काय केलं जाते की प्रलोभने दिले जातात, त्यांना बक्षिसं दिले जातात, सन्मान केले जातात. तर त्याच्या विरुद्ध नकारात्मक प्रेरणेमध्ये काय केलं जातं की त्यांच्यावर भीती घातली जाते, दबाव निर्माण केला जातो. अशा प्रकारच्या प्रेरणेला नकारात्मक प्रेरणा म्हणतात. या प्रकारामध्ये काय होतं की प्रेरणा आणि उत्तेजन देण्यासाठी यामध्ये भीती दाखवली जाते. आर्थिक दंड करणे किंवा सेवा सुविधा न देणे, पदाचे अधिकार असतील, कर्मचाऱ्यांचे पद असतील तर त्यांचे अधिकार कमी करणे इत्यादी प्रकारची कारवाई यामध्ये करण्याची भीती यामध्ये दाखवली जाते किंवा प्रत्यक्षात त्यामध्ये शिक्षा पण केली जाते. त्यामुळे कर्मचारी आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही नकारात्मकता, जे नकारात्मक प्रेरणा आहे ती तात्पुरती असते. याचा परिणाम काय होत असतो की त्याचा उलट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर साहजिकच होऊ शकतो. तसेच यामधून कार्यक्षमता वाढू शकत नाही, व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील संबंध सलोख्याचे राहत नाही. यासाठी नकारात्मक प्रेरणा ही आपल्या संस्थेचा विकास करणार आहे का, तर नाही. मग यामध्ये आपल्या संस्थेच्या विकासासाठी कर्मचाऱ्यांमधील सलोख्याचे संबंध चांगले राहण्यासाठी सकारात्मक प्रेरणा ही देणे खूप महत्त्वाचे आहे किंवा आवश्यक आहे. मग अशा प्रेरणेमुळे आपल्या संस्थेचा विकास होत असतो. आपले जे कोणतेही कार्य असेल, संस्थेची कोणत्याही प्रकारची कार्य असेल तर यामध्ये ती योग्य प्रकारे पूर्ण होणार आहेत. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असतो, जेणेकरून प्रेरणा मिळाल्यामुळे, सकारात्मक प्रेरणा मिळाल्यामुळे जास्तीत जास्त कर्मचारी हे एक निष्ठावान कर्मचारी आपल्या संस्थेला भेटत असतात. तसेच त्यांचे जे कोणतेही कार्य असेल किंवा कोणतीही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तर ते सुद्धा एखादी गरज किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच ते योग्य प्रकारे त्यामध्ये आपला हातभार लावू शकतात. त्यामध्ये योग्य प्रकारे आपले पूर्ण कामाचे समर्पण करू शकतात. समर्पित होऊन ते काम करू शकतात. त्यांची कार्यक्षमता यामध्ये वाढणार आहे, उत्पादकता वाढणार आहे. तर या प्रकारे हे आपले प्रेरणा हा पॉईंट आपला इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मॉरल याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट सब युनिट आपण स्टार्ट करणार आहोत. थँक्स ऑल ऑफ यू.